एवढं होतं, जळता जळत नव्हतं काय हो नाही माणसाच्या जीवनात. कुठपर्यंत म्हणतो आपण? खरं खरं सांगा की कुठपर्यंत? जोपर्यंत जाळत नाही तोपर्यंत. खरं ना स्पीकरवाले? जोपर्यंत जाळत नाही तोपर्यंत. एकदा का आग्नी दिला, पायावरती गोमूत्र घेतलं की तुझं तुला माझं मला लागल्यात आपल्याला. तसं हे कार्य जे आहे ते पोरांचं कार्य फक्त एवढ्या कार्यक्रमापुरतं मोठं नाही. तुम्ही कार्यक्रम करा कर नका करू, त्यांचं कार्य चालूच आहे गड्या. हा, तुम्ही कार्य दखल घेतल्या, चांगल्या कामाची दखल जी आहे ती दखल माणसाने घेऊ नाही तर नाही घेऊ, तू भगवान परमात्मा घेतो याची नक्की सागर महाराज सुनील महाराज नक्की खात्री आहे. आणि एक वेळ आपण देवाच्या नजरेने चुकेल, एक वेळ आपण देवाच्या नजरेत चुकेल, पण कर्माच्या नजरेत चुकत नाही, लक्षात राहू द्या. हा, केले कर्म झाली त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. आपलं कर्म जे आहे ते म्हणून कर्म चांगलं करत जा. आता मी लहान लहान लेकरं जे आहे ती लहान लहान लेकरं जे चांगल्या गोष्टी आहेत ते म्हणजे जसं चालत राहिले की गाव आलं पाहिजे, चालत राहिले की गाव आलं पाहिजे. कोणतंही गाव असू द्या. अन्न घेतलं की ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं की रोग बरा झाला पाहिजे, लग्न केलं की लेकरं बरं सांगू चालत राहिले की गाव आलं पाहिजे, अन्न घेतलं की ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं की रोग बरा झाला पाहिजे, लग्न केलं की लेकरं झाली पाहिजे. तसं कार्यक्रम ऐकला की परिवर्तन झालं पाहिजे गड्या, परिवर्तन झालं पाहिजे. जोपर्यंत आपल्यात परिवर्तन होत नाही, आपली एक सवय असते, आपलं अंगण स्वच्छ करायचं आणि तेल दुसऱ्याच्या अंगणात नेऊन कोण कोण मोठं टाका दातवर करावं. आपल्याला सवय असते आपला केस दुसऱ्याच्या, बरोबर आहे की नाही? पण इथं जर सामाजिक संस्थेचा विचार केला तर किती अडचणी असू द्या, बरोबर आहे की नाही? अगदी कठीणात कठीण प्रसंग त्यांनी झेललेले आहेत. रस्ता तयार करत असताना एकपाट बाजूला आलो तर सगळं तोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. चांगली झाडं लावण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. रक्तदानासारखं काम त्यांनी केलेलं आहे. गरिबांना शिष्यवृत्ती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. एवढं मोलाचं कार्य जे आहे ते मोलाचं कार्य, त्या कार्यामध्ये भगवान परमात्मा असाच आहे. सरकारला खऱ्या अर्थाने वाटत नाही. राऊत महाराज वाटतं का सरकारला दारूबंदी व्हावी असं वाटतं का? नाही वाटत. भगवान परमात्म्याला भक्ताचं कल्याण व्हावं, पण भक्ताचं कल्याण कधी तर भक्त पूर्ण सामर्थ्याने आपल्याकडे आला तरच कल्याण व्हावं वाटतं. हा, म्हणून तर गेशी तेव्हा देशी आयसा असशी उदाहरण. भगवान परमात्मा काहीतरी देतो. आपल्या बहिणीला सोडलं ना, आपणाला तर काय आहे. बहिणीकडून ज्यावेळेस चिंदी घेतली त्यावेळेस अंबर अवतार धारण केला, गेला का नाही? ज्यावेळेस भाजीपान खाल्लं त्यावेळेस 60,000 शिष्यांना खाऊ घातलं. असं नाही महाराज, काहीतरी घेतो तेव्हा देतो. या संस्थेकडून किती जणांनी पैसे मागितले मला हातवर करून सांगा बरं. उलट स्वतः पोरं पैसे घालतात आणि कार्य चांगलं करतात ना. स्वतःचे पैसे घालून आज त्यांचा फंड आहे, त्या फंडानुसार जे मुलं काय आहेत ते मुलं पैसे गोळा करतात आणि कार्य करत राहतात. अहो कोणतं कार्य म्हणायचं, एखादा सभा मंडप आला की मंत्र्याला लावतो, लगेच मंत्र्याकडे जातो, पैसे घेऊन येतो, बरोबर आहे ना? पण आजचं चांगलं कार्य करण्याकरता जर एवढं लागत असेल तर नक्की काही गोष्टी शिकल्या पाहिजेत जरा. म्हणून तर मी सांगताना सांगितलं, देव जाणता आपली सत्ता एकाएकी. कारण जोपर्यंत आपल्यावरती वेळ येत नाही तोपर्यंत काही होत नाही. आपल्यावरती वेळ आली की मग समजतो, बरोबर आहे की नाही? देवा मला सुखाचं ठेव असे म्हणणारे आपण सगळे आहोत. देव पाहिजे पण देवच पाहिजे असे म्हणणारे किती सांगा बरं. देव दुसरा देवाविषयी काहीच नको, देवच पाहिजे असे म्हणणारे आपण नाही. आपण फक्त कितपर्यंत जातो, देव पाहिजे देव पाहिजे देव पाहिजे, पण कुठपर्यंत? अंधार आहे तोपर्यंत देव माझा बाप, अंधार आहे तोपर्यंत देव माझा बाप, उजेड पडू द्या देवाच्या बापाचा मी बाप, बरोबर आहे की नाही? आपल्यावरती वेळ, म्हणून तुम्ही सांगितलं जे चांगली कार्य आहे ती चांगली कार्य आपण जोपर्यंत जपत नाही तोपर्यंत काही होत नाही गड्या. कार्य जर घेत असेल, एखादं मंदिर जे आहे त्या मंदिराची पूर्णता कधी आहे?
मंदिराला कळस बसला की मंदिराची पूर्णता आहे. बरोबर आहे ना? एखादं कीर्तन आहे, त्या कीर्तनात ज्ञानेश्वर भजन झालं ही कीर्तनाची पूर्णता आहे. बरोबर आहे ना? जसं असणारी दिंडी जी आहे ती दिंडी आळंदीवरून निघते ना. आळंदीवरून निघणारी दिंडी जी आहे ती पुण्यात येते, पुण्यातून सासवडला येते, जेजुरी, वाले, लोणंद, तरडगाव, अगदी पलटण, परळ, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, बंडीशेगाव, वाखरी, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, नाही का? मग पंढरपूरमध्ये विसावा आहे. बरोबर आहे ना? पंढरपूरमध्ये विसावा आहे. जसं आपल्या जीवनाचा प्रवास कधी विसावला आपण कधी विचार करतो? जसं द्रव्य पदार्थ लिटर मध्ये मोजला जातो, घन पदार्थ किलो मध्ये मोजला जातो. बरोबर आहे की नाही? ऊस टनात मोजला जातो, कापड मीटर मध्ये मोजलं जातं, अंतर किलोमीटर मध्ये मोजलं जातं. तसं आयुष्य आपण कधी मोजलं का? आयुष्याचा कधीतरी विचार करा. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगा पसारा. आयुष्य जाणार आहे गड्या, चांगलं काहीतरी करून चला. हे खऱ्या अर्थाने सांगू, जर आपण दुसऱ्याला चांगलं म्हटलं तरच दुसरे आपल्याला चांगले म्हणतात. तेवढं लक्षात राहू द्या. आपण जर दुसऱ्याला चांगलं म्हटलो तरच दुसरे आपल्याला चांगलं म्हणतात, तोपर्यंत चांगले म्हणत नाहीत गड्या. दुसऱ्याच्या कधीतरी चांगल्या कार्याचा आढावा घेत चला. मग कुणाचे स्पर्धेमध्ये जर बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न केला तिथं वया वाटप केल्या जातात. बरोबर आहे की नाही? किल्ल्याच्या स्पर्धा ज्या आहेत त्या किल्ल्यांचा गेल्या वर्षी तो सन्मान झाला नाही की नाही? प्रशस्ती पत्र, आणखी त्यांना काही मानधन जे आहे ते मानधन देऊन ते कार्य जे आहे ते कार्य कधी मुलांचं कौतुक जर आपण केलं तरच आपल्यातले ते मोठे होत राहतात. स्वामी विवेकानंद सांगतात, मला 100 चांगली युवक द्या, मी आपला भारत जो आहे तो भारत स्वयंपूर्ण घडवतो. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सांगतात, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. त्यातले आजचे तरुण म्हणतात, तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. बरोबर आहे ना? अरे ज्या काळात 17 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो आणि तोच निकाल 17व्या वर्षी लागतो, 17व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागते. आज जर प्रकरण पाहिली तर काय, 3.5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होऊन दगडाने ठेचून जिथं मारलं जातं, आपण त्याच भारत देशातले गड्या त्या रावणाने सीतेला पळवून नेलं पण अंगाला स्पर्शही नाही केला. का? कारण रावणाच्या तोंडातून शब्द गेला, माये भिक्षाम देही. माये शब्द तोंडातून गेला तर रावणाने हात सुद्धा लावला नाही. हा 3.5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होऊन त्याला दगडाने ठेचून मारलं जातं. अरे कुठे गेला आपला महाराष्ट्र, कुठे गेला भारत? आजचे प्रकरण फक्त सांगण्यापुरती नाहीत महाराज, जागेवरतीच प्रकरण जातात. आज पलटणचं मुंडे प्रकरण जागेवरतीच खूप झालं. 3.5 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार प्रकरण जागेवर घेऊन झालं. सातारा मधलं 3.5-7 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार प्रकरण जागेवर घेऊन झालं. आपल्याला फक्त एकच द्या, तुम्ही मंत्री आम्ही कार्यकर्ते, चला. आज फॉर्म भरायच्या उद्देशाने किती गर्दी आहे पहा ना. जिल्हा परिषद पंचायत समिती नको ते फॉर्म भरायला. नाही फॉर्म दिला, नाही तिकीट दिलं तर मी अपक्ष लढी. बरोबर आहे की नाही? अरे जिथं लढायला पाहिजे तिथं लढत नाही, अपक्ष लढून काय करता महाराज? बरोबर आहे ना? चांगल्या गोष्टी चांगल्याच केल्या पाहिजेत, जिथं वाईट आहे तिथं वाईटच म्हटलं पाहिजे. पण समाज मानायला तयार नाही आहे. चांगल्या गोष्टीवरती दडपण टाकलं जातंय, पांघरून टाकलं जातंय आणि तसंच पुढे गेलं जातंय. चांगल्या गोष्टी मात्र चांगल्या कोण म्हणायला तयार नाही. म्हणून तुम्ही सुरुवातीला सांगितलं, चांगल्या गोष्टीचे क्लास घ्यावे लागतात, वाईट गोष्टी आपोआप शिकल्या जातात. वर्गामध्ये शिकवत असताना शिक्षक 9चा पाढा घेतात. त्या 9चा पाढा घेत असताना 9वी 81 पर्यंत पाढा बरोबर लिहितात आणि 9-10-90 लिहायच्या ऐवजी 0-9 लिहितात. तरी सगळे लगेच मुलं सांगतात, सर तुम्ही चुकला, सर तुम्ही चुकला, सर तुम्ही चुकला. 81 पर्यंत कोणी सांगत नाही सर तुमचं बरोबर आहे. एकदा चुकीवरती एक चुकी केली की मग मात्र बोट ठेवलं जातं. समाज असाच आहे महाराज. चांगल्या गोष्टी करण्याकरता चांगले आदर्श घेत चला. चांगले आदर्श जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही होत नाही महाराज.
आदर्श चांगले आपल्या डोळ्यासमोर जर नाही आले ना तर आपलाही बांगलादेश सारखा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही? आज आपण जगतोय पण जगण्याकरता जगणं आणि वागणं कळालं पाहिजे. जोपर्यंत चांगलं वागणं होत नाही तोपर्यंत चांगलं जगणं होत नाही गड्या. जगण्यात प्रत्येकाला चांगलं पाहिजे पण आपण वागणं तसं वागत नाही, आहे की नाही? छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजे पण कुणाच्या घरात? दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात, आहे की नाही? ज्या जिजाऊने कार्य कधी शिवाजी महाराजांना 32 मन सिंहासन मिळालं तरी राजांच्या डोळ्यात पाणी आहे का? आणि हे पाहण्याकरता माझा बाप जिवंत नाहीये. आपण प्रत्येक जण आई 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 म्हणतो, आई श्रेष्ठच आहे पण बापालाही तेवढंच श्रेष्ठत्व द्यायला शिका. कधीतरी बापाला जाऊन मिठी घाला कड्या. बाप वाईट, बाप वाईट, बाप वाईट असं आपण नेहमीच वाईटच म्हणत राहतो, त्याच्याशी कधी संवाद साधत नाही का? आणि या गोष्टीत बोलणं गरजेचं यामध्ये आहे. ते खऱ्या अर्थाने आई आपल्या मुलाला कडेवरती घेते, म्हणजे जेवढं कार्य आपल्या बरोबर आहे तेवढं दाखवण्याचं कार्य आई करते. पण बाप मुलाला कुठं घेतो? खांद्यावरती घेतो. मला दिसतंय तेवढं मी दाखवतोय पण माझ्यापेक्षा आणखी त्याला पुढचं दिसावं हे काम बापाचं असतं, बरोबर आहे की नाही? तसं या कार्यात सामाजिक संस्थेचं कार्य जे आहे ते कार्य आम्ही तर करूच, पण या मुलाच्या कार्यामध्ये आणखी योगदान तुम्ही जर केलं, बरोबर आहे की नाही? आणि कोणतंही कार्य चांगल्याला चांगलं म्हटलं की आणखी मला सांगा त्यांना मिळालं कोणी असतं का नाही आज प्रवचन का? पण त्यांनी विचार केला आपल्यातलाच एक जण आहे त्यालाही आपण पुढे आणलं पाहिजे, बरोबर आहे? राऊत महाराज आपल्यातलाच कोणीतरी, गणेश महाराज असतील, अगदी सुनील महाराज असतील, सागर महाराज असतील, यांना कोणी मिळालं असतं पण आपल्यातलाच एकाला पुढे आणण्याकरता, बरोबर आहे ना? पण समाजामधलं कार्य जे आहे ते कार्य म्हणून देव जाणता आपली सत्ता एकाएकी, देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. गणेशाचा जन्म जो आहे तो जन्म उठीपासून जसं त्या मुलांनी सांगितलं, भगवान परमात्म्याचं शंकराचं काम आहे नंदी सेवक म्हणून बसवलेला आहे. पण नंदी कुणाचा सेवक आहे? महादेवाचा सेवक आहे. त्या नंदीला सांगितलं हो बाजूला. पार्वती आई साहेबाकडे परत शंकरजी गेले. पार्वती आई साहेबांनी विचार केला माझ्या हक्काचं कुणीतरी असलं पाहिजे म्हणून उठीपासून तयार केलेला गणपती जो आहे तो गणपती रक्षणाकरता बसवला. ते नंदी आल्यानंतर त्याच्याशी युद्ध केलं, गण आले त्याच्याशी युद्ध केलं, शेवटी भगवान शंकर जे आले ते शंकरांनाही बरोबर त्यांच्या युद्ध केलं. आणि त्यावेळेस त्रिशूळ आपल्या दड जे आहे दड आणि शिर ते शिर उडल्या गेलं, शिर बाजूला जाऊन पडलं. त्यावेळेस पार्वती साहेब आल्या आणि पार्वती साहेबांनी आकांत केला जर माझा मुलगा तुम्ही जिवंत नाही करू दिला तर मी प्रलय आता शांत होणार नाही की मी उद्ध्वस्त करून टाकेल असं पार्वती साहेबांनी सांगितल्याबरोबर मग सांगितलं कोणत्याही प्राण्याचं उत्तरेकडे जो तोंड करून झोपलेला आहे त्या उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या प्राण्याचं मस्तक घेऊन या म्हटल्याबरोबर हत्तीचं असणार इलू जे आहे त्या हत्तीचं मस्तक आणलं. मस्तक आणल्याबरोबर ते गणपती बाप्पांना बसवलं आणि गणपती बाप्पा जिवंत झाले. पण जिवंत होत असताना प्रत्येकाने त्यामध्ये प्रत्येक देवता जे आहे ते देवतेने वर दिलेले आपल्याला दिसून येतात. कोणत्याही कार्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात गणेशाने करावी हे सगळ्या देवताने दिलेलं वरदान आहे. गणपती बाप्पा बुद्धीचं दैवत आहे. जर एखादा बुद्धीमध्ये कमी असेल तर गणेश स्तवन त्याला करू द्या, अथवा शीर्ष म्हणू द्या. गणपतीचं पूजन करता करता ओम गणेशाय नमः ओम गणेशाय नमः एवढं जरी म्हटलं तरी आणखी दिवसेंदिवस त्याला बुद्धी वाढायला लागते. महाराज एवढी ताकद आहे. आणि आपण काही गोष्टी फक्त करत असताना वरच्या वर करू नका, अंतःकरणापासून करा. कारण ताकद एवढी मोठी आहे. ताकदीचं उदाहरण देत असताना सहज देतो. कारण नवीन नवीन असे मुलं जे लग्न झालेले आहे ते लग्न झालेले मुलं कुठं जातात? पाया पडण्याकरता. कोण म्हटलं माझं जेजुरीला जातात ना, बरोबर आहे की नाही? 5 पायऱ्या घेऊन असे चढायला कुठं जातात? जेजुरीला जातात. अशी थर्डी बांड मुलं जे आहे सहज चढायचे पायऱ्या घेऊन, बायकोला घेऊन पायऱ्या सहज चढायचे. पण एक जोडी आली 35-55 किलो जायची.
तिचं 55, याचं 35. तोपर्यंत 4-5 जणांनी गाठला गड्या. म्हणजे 5 पायऱ्या चढाव्या लागतील, नाही तर 500 रुपये द्यावे लागतील. काय सांगितलं? 5 पायऱ्या चढावं लागतील, नाही तर 500 रुपये द्यावे लागतील. म्हटलं 5 पायऱ्या चढायसाठी 500? नाही म्हटलं चढतो ना. चढतो म्हटल्याबरोबर बायकोला खांद्यावरती घेतलं. खांद्यावरती घेतल्याबरोबर मला एक गाणं आठवलं. कोणाचे खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे. बायकोला खांद्यावरती घेतलं, जसा गडी उठला तसा टार आवाज झाला. पॅन्टच फाटली त्याची बरं. 2 पायऱ्या कसा तरी वर चढला. 2 पायऱ्या चढल्या बरोबर रोज दिली जगदंबा टाकून पाकरी शिकायला. त्याने जे पोट आवडून धरलं ते सोडायलाच तयार नाही. मी हळूच जवळ गेलो, म्हटलं असं का पोट आवडून धरलं? म्हटलं महाराज आतड्यात कोणीकडे गेला कळाला. कशाचा परिणाम? ताकदीचा परिणाम. बरोबर आहे की नाही? तसं असणारी ताकद जी आहे ती ताकद आपण जर मुलांना पाहायला गेलो तर एक काडी जी आहे ते काडी आपण लवकर मोडू शकतो का नाही? काडीपेटीतली एक काडी आपण लवकर मोडू शकतो, पण त्यातल्या 2 काड्या थोडासा एका काडीपेक्षा आपल्याला जास्त. आणखी 3 काड्या घेतल्या, 4 काड्या घेतल्या, त्या काडीपेटीतल्या काड्या घेतल्या तर मोडायला. तसंच काम आहे महाराज. एकटा कोणी कार्य करू शकत नाही. एकटा कोणी कार्य करू शकत नाही. ही सामाजिक संस्था जी आहे, एकदंतीय सामाजिक संस्था, त्यांचे जे कार्य आहे ते कार्य सगळे त्यांचे असणारी मुलं जे आहे त्या मुलांकरता परत एकदा टाळ्या वाजवा. त्याने एका करता कार्य नाही महाराज. सगळे कार्य जे आहे ते कार्य सकाळी 8:30 वाजल्यापासून आरती झाल्यानंतर तिथून पुढे असणारे कार्यकर्ते जे आहे ते कार्यकर्ते एका गोष्टीपासून दिवसभर त्यात घडतायत. कशा करता? फक्त आपलंच हित व्हावं करता नाही, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. संतांचं जसं कार्य आहे त्या कार्यापद्धतीने एक जणांचा आढावा घेत असताना जसं कार्य देवाचं आहे, जसं कार्य संतांचं आहे, तसं आपलंही कार्य असावं. एक सांगू, माणसं देवाला कदाचित ओळखतील पण माणसं माणसाला ओळखत नाही, ही शोकांतिका आहे. माणसं देवाला ओळखतील कदाचित पण माणसं माणसाला ओळखत नाही. तो माणसं माणसाला सांभाळायला तयार होत नाही. सहज पाहायला गेलं 4 बाय आहे की नाही, 10 बाय 10च्या खोलीमध्ये 4 लेकरं सांभाळणारे आई वडील, 10 बाय 10च्या खोलीमध्ये 4 लेकरं सांभाळणारे आई वडील. शेवटी ते लेकरं मोठे होतात, 4 जणांना 4 बंगले बांधले जातात, पण त्या बंगल्यामध्ये या आई वडिलांना ठेवायला जागा नसते. ही समाजाची शोकांतिका आहे. ही समाजाची शोकांतिका आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून काही गोष्टी त्याग करत असताना, काही गोष्टी समजावून सांगत असताना, समजावून घेत असताना आपण ती केली पाहिजे. आणि परिस्थिती आणि मनस्थिती 2 गोष्टी आहेत. परिस्थिती आणि मनस्थिती 2 गोष्टी आहेत. या 2 गोष्टींचा विचार केला तर प्रत्येकाला परिस्थितीचीच जाणीव येते. कारण एखादा श्रीमंत पाहुणा असेल तर तो आपण जवळचा सांगतो, आणि गरीब पाहुणा असेल तर लांबचा सांगतो. तरी जवळचा असलं तरी लांबचा सांगतो. का? गरीब आहे तो, त्याच्याकडे काही नाहीये. श्रीमंत पाहुणा लांबचा असतो ते आपण तरी जवळ सांगतो. आमचे पाहुणे तर आहे की नाही. सहज 200 रुपये किलोचा भात खाणारा ग्रस्त, किती रुपयाचा? 200 रुपये किलोचा भात खाणारा ग्रस्त संध्याकाळी जेवायला बसला. जेवायला ताट वाढलेला आहे, ताट आता बसलेला आहे. चांदीचं ताट आहे, बसायला पाट आहे, जेवणाला ताट आहे, त्या ताटाच्या खाली पाट आहे. आता जेवायला सुरुवातच करतोय, भाताचा घास उचलला आणि 2-3 वेळा चावल्याबरोबर कर आवाज आला. काय झाला असेल? खडा लागला. खडा लागल्याबरोबर त्यांनी डोळे मोठे केले. कुणाकडे? माझ्याकडे काय संबंध करायचा? बायकोकडे डोळे मोठे केले, 2-3 शिव्या घातल्या आणि ताटावरून उठला. कोण? तो श्रीमंत ग्रस्त. ताटावर उठल्याबरोबर दुसऱ्या दिवशी दिंडी सोहळा जाणार होता. हा दिवसभर दिंडीमध्ये चालल्या गेला. 6 वाजल्या, हरिपाठ झाला, जेवणाची वेळ झाली, भूक लागलेली होती. रस्त्याच्या कडेला पंगत होती. पात्रावरती जेवण वाढलं. रेशनिंगच्या तांदळाचा भात होता. घरी 200 रुपये किलोचा तांदळाचा भात, तर रेशनिंगच्या तांदळाचा भात, लापशी होती. जेवण वाढल्याबरोबर आमटी वाटायला, श्लोक चालू करायला आणि वारा सुटायला. आजूबाजूची असणारी सगळी धूळ त्या ताटामध्ये मिसळली.
तरीही कोणाला शब्द न करता भाताचं एक शीतही त्याने ठेवलं नाही. की घरामध्ये ज्या एका खड्याला तो ग्रस्त उठला, पण दिंडीमध्ये मात्र एवढं धूळ त्याच्यामध्ये गेली तरी तो कोणाला काही बोललं नाही. का बरं? काय झाला असेल? त्याला भूक जास्त लागली होती. घरी काय बिगर भुकेच जेवायला बसला होता का? हा, अहो घरी होती ती त्याची परिस्थिती चांगली होती. घरी होती ती त्याची परिस्थिती चांगली होती आणि दिंडीमध्ये होती ती त्याची मनस्थिती चांगली होती. आपण मनस्थितीने चांगले येत चला गड्या, परिस्थिती आपली आपली घरी ठेवत चला. परिस्थितीला कोणी विचारत नाही. परिस्थितीला जर विचारत असता तर रावणाला प्रत्येक जण विचारत बसला असता. सप्तकोटे घरे शुद्ध कांचनाची. तरीही तुकाराम महाराज म्हणतात, सांगा ते कवडी गेली नाही. काय नेलं रावणानं? एवढी संपत्ती होती तरी काही नेलं नाही. म्हणजे याचा अर्थ कमवू नका असं नाही. जर तुमच्याकडे पैसा असला तरच तो पैसा टिकतो आणि समाजासाठी त्यातलं काहीतरी दातृत्व देत चला तर तो पैसा टिकतो. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, मग समाजाकरता काहीतरी देत चला. नाहीतर चहा देणं हा शिष्टाचार आहे. चहा देणं हा शिष्टाचार आहे, पण चहासाठी देणं हा भ्रष्टाचार आहे. लक्षात राहतोय ना? चहा देणं हा शिष्टाचार आहे, पण चहासाठी देणं हा भ्रष्टाचार आहे. आणि भ्रष्टाचार आपल्याकडे बोलायची सोय नाही. कारण अमेरिकेमध्ये मशीन निघलं, एका तासामध्ये चोर पकडला. एवढा कठीणात कठीण चोर कितीही भयानक असलेला चोर जो आहे एका तासामध्ये पकडला. ते मशीन जे आहे ते मशीन चीन मध्ये आणल्यानंतर अर्ध्या तासात चोर पकडला. किती? अर्ध्या तासात चोर पकडला. ते मशीन ज्यावेळेस भारतात आलं त्यावेळेस भारतात मशीन आल्याबरोबर चोर नाही सापडला, मशीनच गायब झालं. बरोबर आहे की नाही? भ्रष्टाचार मेरा भारत महान, घावल तिथलं गबाळहान. आपलं कार्य म्हणून तर मी सांगितलं, कोणतीही चांगली गोष्ट जी आहे ती गोष्ट मनापासून आपण केली पाहिजे का. जोपर्यंत आपण मनापासून करत नाही तोपर्यंत काही होत नाही, आहे की नाही? पण आलेचा विटाळा तो का म्हणे, देव निराळा देव निराळा. प्रत्येकाला वेगवेगळे पण आहे करा. एखादा शाळेमध्ये हुशार असेल, एखादा दुसऱ्या कार्यामध्ये हुशार असेल. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुण असतो आणि त्या गुणांचं एकत्रीकरण करणं म्हणजे सामाजिक कार्य आहे. तुला हे जमत नाही ना, ते जमत ना, ते कर. पुन्हा पात्र वाढायला जमेल, कोणाला जेवण वाढायला जमेल. बरोबर आहे की नाही? काही ना सांगा तरी जमेल, इथं वाढ तिथं वाढ. बरोबर आहे? कुणीतरी कार्य जे आहे ते कार्य आणि प्रत्येकाने मिळून केलं की ते कार्य चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. मिळून चांगलं केलं की ते चांगलं कार्य होतं. म्हणून तर सहज म्हटलं जातं, जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला. बरोबर आहे की नाही? जो सर्वांना आवडतो तो देवाला आवडतो. देवाला आवडण्याकरता आपल्याकडे काहीतरी क्वालिटी असली पाहिजे ना. आपल्याकडे जर क्वालिटी नसेल तर देवाला आपण कसं आवडणार? देव म्हणणार असू दे खाली चालू. आपल्याकडे काहीतरी चांगलं असणं गरजेचं आहे ना. मग आपल्याकडे चांगलं येण्याकरता संकल्प करा. आज माता भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहे, चांगले संकल्प करा. गणेश जयंतीचा चांगला दिवस आहे. आजपासून वर्षभरापर्यंत माझ्या हातून चांगलंच कार्य घडेल. बरोबर आहे की नाही? एखाद्या 10वीच्या मुलाने कधीतरी संकल्प करावा, 80% मार्क्स पाडेल. 80% धरल्यानंतर 70 पर्यंत जात असतो. 80 ते 80 मिळत नसतात, मग 70 पर्यंत पोहोचतो. बरोबर आहे की नाही? पण त्याने सांगितलं मी 35 बरं आहे, पास झालो ना, पास. तो नापास झाल्याशिवाय राहतो. पण आपल्या इच्छा ज्या आहेत, अपेक्षा ज्या आहेत त्या मोठ्या असू द्या. आपल्या अपेक्षा मोठ्या असू द्या आणि मोठ्या असणाऱ्या अपेक्षेने कार्याकडे चला. जोपर्यंत आपण चांगल्या योजना ठेवत नाही ना तोपर्यंत काही होत नाही गड्या. अरे 14 वर्ष रामाने वनवास भोगला, पण 14 वर्ष गादीवरती न बसलेले बरं. बरोबर आहे की नाही? 14 वर्ष रामाची वाट पाहिली ना, तोपर्यंत गादीवरती बसले नाही. हा, ते रामायण सांगतो. आणि आज जर पाहायला गेलो तर आपण इकडं भाऊ भावाचं ऐकायला तयार नाही.
ऐकतोय नाही ऐकत गड्या. आजची परिस्थिती फार गंभीर होत चालली. पण चांगल्या कार्याचा आढावा घेत असताना चांगलं चांगलं कार्य जे आहे ते कार्य करत चला. आणि या मंडळाने बोलण्याकरता बरंच काही असतं. बोललं कितीही जात बरोबर आहे की नाही. पण बोलता येतं म्हणून काही बोलून चालत नाही, पिता येतं म्हणून काही बोलून चालत नाही, खाता येतं म्हणून काही बोलून चालत नाही. तर चांगलं कार्य जे आहे चांगलं कार्य करता येतं ते चांगलंच करावे केलं पाहिजे. आणि मरण प्रत्येकाला चांगलंही करून मारायचंय आणि वाईट करूनही मारायचंय. चांगलंच करून मारा ना, वाईट करून कशाला मारता. बरोबर आहे की आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर चांगलंच करून मारा. कारण या एकदंतीय सामाजिक संस्था कसे असतील सकाळपासून असणारे कार्यक्रम जे आहे नाही मुलांचे नाही कुठं ते म्हणत तोवर ह्याचं भाषण ऐकायचं. बरोबर आहे. मध्ये ब्रेकच नाही ना, जाहीर पाहिजे सवय त्यांना. सकाळपासून कार्यक्रम जे आहे ते कार्यक्रम अगदी भव्य रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबिर जे आहे ते शिबिर यासारखं मोलाचं कार्य जे आहे ते कार्य झालेलं आहे. अगदी महाप्रसाद जो आहे तो महाप्रसादाची सोय त्याच्या ठिकाणी केलेली आहे. एक कार्य जर संस्थेचं पाहायला गेलं तर संस्थेचं कार्य अनमोल कार्य असं या संस्थेने केलेलं आहे. त्या कार्याशी महाराज नेहमी आपण जगलीत राहिलं पाहिजे. संलग्नित होत असताना ते कार्य त्यांच्या हातून आणखी चांगलं व्हावं ईश्वरचरणी प्रार्थना करून असणारी सेवा जी आहे ती सेवा खऱ्या अर्थाने माऊली मास्टर ज्ञानोबरायांनी किंवा तुकोबरायांनी लहानपण देगा देवा मुंगी साखरी चढवा लावून कार्य जे आहे ते कार्य. तसं आपण कितीही मोठं कार्य केलं, एखादा मोठा साहेब झाला तर आई पुढं तो कसा असतो, आई पुढे लहानच असतो ना, बरोबर आहे की. तसं आपण हे केलेलं कार्य जे आहे ते कार्य कितीही मोठा असू द्या पण मनातला भाव मात्र जाता कामा नये एवढं लक्षात राहू द्या आहे की नाही. जोपर्यंत तुम्ही चांगल्या मनाने कार्य करता त्या कार्याचा कधीही विसंगती येत नाही. ते कार्य उत्तर वाढत राहतं. इवले शिरोप लावी द्वारी त्याचा विरू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले विजिताशी भरून करी यशाला. चांगल्या कार्याचं नेहमी चांगलंच होत असतं. म्हणून या सामाजिक संस्थेने बोलण्याविषयी संधी दिली. संधीचा परामर्श घेत असताना या गणपती रस्ता बापांचा असणारा जन्मोत्सव जयंती निमित्त असणारी प्रवचन सेवा मी इथे थांबवतो. कुंडलिकावर गरुड श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.